अन्याय बोलिए हम पर। इधर चलते चालू है, मला सांगा हे बघा ना साहेब, बघा झंडा काय झंडा काय बंद केलं यांच्या लागतो त्या काढा गाडी तुम्ही गोड्या झाला हे अन्याय आहे, हे भारतातल्या भावतांवरती अन्याय, भारतातल्या भिक्षुकांवरती अन्याय. आम्ही याचा मोठा निषेध करतोय. पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही, पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही. भगवान बुद्धाच्या मूर्त्या काढल्या जात आहेत, भगवान बुद्धाच्या मूर्त्या खाली काय होऊन राहिलाय आम्ही इथे हे बघा ना, हे बघा आयुक्त साहेब पुढे गेले, आयुक्त साहेब पुढे गेले. आम्ही आमची जेव्हापर्यंत आयुक्त साहेब लोकांना पण शांतता आम्ही करायला लावतोय आणि मग हा प्रकार काय आयुक्त साहेब बोले एवढे असं कमिटी 2-4 दिवसात मीटिंग आयोजित करतो. हे अपमान आहे का नाही सांगा आमचा? बंतीजी प्लीज जरा नाही कोणी कापलं मग हा साहेब तुम्हाला ऑर्डर तर असायला पाहिजे तुम्हाला, पण आपण पण होतो ना साहेब, आपण आम्हाला ऑर्डर आहे का साहेब? तिथे बसलेले आहेत, त्यांच्यासाठी खोटं बोलू नाही शकणार, फेसबुकला व्हायरल करा है ना. आता आम्ही पण तुमच्यासारखं हे करू का? हे तुम्ही न विचारता हे तुम्ही मूर्त्या काढणं, हे गाडी कोणाची आहे? गाडी काढा आता, गाडी काढा, हे गाडी बाहेर करा. बस झालं आता तुमची. आम्हाला तुम्ही आम्हाला समाधानी तर होऊ द्या आम्हाला तुम्ही. हे बघा आता इकडे चालू आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही हे करू. हे बघा इकडे चालू आहे आता. थांबा हे जगना थांबा आमच्यावर तुम्ही पुढे झाला आता. हे थांबा म्हणते जे आम्हाला गोडा झाला, तुम्ही आता गोडा झाला आमच्यावर, तुम्ही आता गोडा झाला, आमच्यावर गोडा झाला तुम्ही, आम्हाला पण बोलण्याचं नाही आम्ही. हे मत मारो बंती जी रुको हिंसक नहीं होना है. बंती जी कोई भी हिंसक नहीं होना है. अभी अपन को शांति से करना है. अभी बंती जी कोई भी हिंसक नहीं होना है, बंती जी रुको. बंती जी हो हिंसक होऊ नका, भंतीजी हिंसक होऊ नका, काही हिंसक नका होऊ. आपण चुकी देऊ नका, हिंसक होऊ नका. भंतीजी सांभाळून घ्या, सांभाळून या. इकडे पण तोडले, तिकडे पण कापून टाकले, तिकडे पण कापलं. हे बघा हे काढा भंतीजी, हो उपर काढा. भंतीजी मूर्ती उघडी करा. त्यांना बोलू हिंसक होऊ नका बोलू. आमच्या भंतीजींनी साहेब तुम्ही सोडून घ्या. नाही पण हे आता आम्ही माहिती आहे का पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला सांगणार आम्ही की तुम्ही आम्हाला एका साईडला एंगेज करताय आणि एका साईडला तुम्ही मूर्त्या काढताय. एवढी दादागिरी चालू आमच्या मूर्त्या हिंसक होऊ नका. संघाला विनंती आहे, हिंसक होऊ नका.
आपण शांततेच्या मार्गाने संयमाने घेऊया. सगळ्यांना विनंती आहे, पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं आम्हाला. साहेब काय चालू आहे आम्ही साहेब? तुमच्या मार्गदर्शनाखाली इथं पण तोडलं नाही, इथं नाही. आम्ही कोणी कापून टाकले पूर्ण. बोरकर साहेबांनी टाकला दोन झाले. तुम्ही ऐकत कोणी कापून साहेब घ्या समजून सांगा. याला दाखवतो ना साहेब. लय झाली शांती, आता क्रांती करावं लागेल. शांती झाली आता. लय झाली आता शांती, लय झाली आता तुमच्या शांती. शांत घ्या बंतीजी, शांत घ्या. दगड वगैरे नका करू, शांत घ्या. शांतता घ्या, थोडी शांतता घ्या. हे बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे. शांतता बोलतोय मी, करू नको. नाही मी शांत घेतलं. शांतता घ्या, शांतता घ्या. आम्ही करू ना. कुठे नाही बोललोय का आम्ही? नाही आज करणार ना आम्ही. जेव्हापर्यंत आमची आयुक्त साहेबांची चौकशी होत नाही. बोरकर साहेबांना बोलवा. बोरकर साहेबांना बोलवा. बोरकर साहेबांना बोलवा तुम्ही. याला कोणी ऑर्डर दिला यांना? कोणी ऑर्डर दिला यांना? हा? हे काय आहे? एका साईडला बसवून ठेवताय आणि तिकडे फोर्स लावता तुम्ही. हे काय आहे? हे काय आहे? काय आहे? तसंच काही हे कापूस करून हे काय आहे? पंचशीलचा झेंडा खाली टाकलाय. आपला विरोध आहे का कुठल्या गोष्टीला? नाही ना. हा? हे काय मग? साहेब कुठे गेले? साहेब हे बघा. आम्ही तुमच्यासोबत गेलो. हे बघा ना. हे बघा. हे आयुक्त साहेब कुठे गेले? आयुक्त साहेब कुठे गेले? बोरकर साहेबांना आवाज द्या त्यांना. आम्ही आमची जेव्हापर्यंत तुम्ही आमची आयुक्त साहेबांसोबत मिटिंग लावणार नाही. मिटिंग झेंडा पण त्यांनी असंच काढला. हे काय आहे? थोडंसं तरी. साहेब, हे अपमान आहे का नाही सांगा आमचा. बंतीजी नाही, असं नाही. हे काय आहे? साहेबांनी संविधानिक प्रकारे घ्या, शांततेने घ्या, संयमाने घ्या. बोरकर सर बघा. साहेब हे तुम्ही ऑर्डर दिलाय का? आपले कर्मचारी हे धम्मध्वज हे धम्मध्वज नगरपालिकेचे ऑफिसर्स आहात. हे तुम्ही ऑर्डर दिलाय का? कापून ते पण मशीन लावून एंगेज केलंय आणि हे आपण तुमच्याशी बोलणं सुरू आहे. एक मिनिट बंतीजी साहेब, आपण सन्माननीय साहेब पण आहे. आपण संविधानिक प्रकारे आपली चर्चा वगैरे चालली आहे. आम्ही एक शब्दही आतापर्यंत बोललो नाही. विकासाच्या मार्गात आम्ही येणार नाही. मंत्रीजींनी आपल्यासमोर प्रश्न ठेवला. आयुक्त बरोबर आम्हाला एक मिटिंग द्या. मिटिंग बरोबर आणि हे जे काय धार्मिक विधी वगैरे जो आमचा कार्यक्रम आहे ते कार्यक्रम करून आम्ही काढूया. आम्हाला आम्ही तुम्हाला 9 वर्षभर झाला ना साहेब. का करायचं? तुम्ही आम्हाला खोटं सांगा. उद्रेक करू नका साहेब. उद्रेक मी काय होईल? हे संपूर्ण भारतात असेल आणि याचा जास्त परिणाम होईल. आणि याच्यामध्ये काय होईल माहिती का? एडीएमसी हे ना पूर्ण भारतामध्ये आणि बहुशाली तुमचं नाव उज्ज्वल होईल. तुम्ही जर ह्या संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या तर हा इतिहास हा भारतामध्ये प्रसिद्ध होईल, जगामध्ये जाईल प्रसिद्ध. तर असा अतिरेक करू नका. आमची एक विनंती आहे. महाप्रतिमा तुम्ही अशी भूमिका घेता साहेब. शिवाजी महाराज आम्ही आहोत ना साहेब. तुमच्या वाढीचे गंभीरपणे आहोत. काही प्रकार होणार नाही. हे अशी गोष्टी काय झालं? आपण चर्चा करतोय सर. चर्चा करतोय सर. अर्ध्या तासात निघायला लागला आमचा. हे अन्याय आहे साहेब. पण हे केलं झेंडा बिंडा तोडायचं. हे अन्याय आहे साहेब. हे अन्याय आहे. पण हा आणि याच्या विरोधात आहे ना हो सर. ना, हे अन्याय हा आहे. एक धम्माचा आत्मा न्यायाचा तुम्ही आमची सहनशीलतेचा हे बघताय. सर्व भिक्खू इथे लाईनीत उभं राहतो. उभे राहतो आम्हाला सर्वांना तुम्ही गोळ्या नाही बनतेजी. पण हे काय आहे? हे अन्याय आहे ना आमच्यावरती. म्हणजे ऐकेल आमच्या हॉस्पिटलला तुम्ही अशा प्रकारे तुम्ही आम्हाला प्रोटेक्ट पण करायला पाहिजे.